2005 पासून 1761च्या पानिपतच्या युद्धात जे मराठे वाचले ते रोड मराठा या नावाने ओळखले जातात आणि 2005 पासून हा कार्यक्रम पानिपतच्या कालाम या ठिकाणी केला जातो। दरवर्षी हा कार्यक्रम 14 जानेवारीला केला जातो। त्याचं कारण असं आहे, 14 जानेवारी 1761ला पानिपतचं तिसरं युद्ध झालं। 2005 पासून पहिल्यांदाच यावर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस येत आहेत। या कार्यक्रमाला याच्याबरोबरच प्रतापराव जाधव ही केंद्रीय राज्यमंत्री कार्यक्रमासाठी असतील। त्याच्यानंतर रावसाहेब दानवे जे पूर्व रेल्वे राज्यमंत्री तेही असतील। त्यांच्यासह राजाभाऊ वाजे, भास्कर भगरे हे महाराष्ट्रातून खासदार हेही असतील। त्याच्यासह हरियाणामधून महिपाल दांडाजी असतील, संजय भाटियाजी असतील, प्रमोद विधायकजी असतील, अर्चना गुप्ताजी असतील, असे मान्यवर येत असतात। कार्यक्रमाची सुरुवात सकाळी एका भव्यदिव्य मिरवणुकीत होत असते। त्याच्यातून आम्ही महाराष्ट्राचा भगवा झेंडा, या युद्धात ज्यांनी वीरमरण पत्करलं ते सिंधिया परिवार, सदाशिवराव पेशवेजी, छत्रपती शिवाजी महाराज, माँसाहेब यांचे फोटो घेऊन लोकांच्या जनजागृती करत असतो आणि पूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देशभरात दाखवलं जातं की या मराठ्यांनी आपल्या महाराष्ट्रासाठी नाही तर देशाच्या सीमा रक्षणासाठी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं। साधारणतः तुम्ही म्हणताय 10 वाजतापासून कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे, पण लोक किती येणार आहेत? कारण तुम्ही त्यांचं नियोजन कशा पद्धतीने केलं काय असणार? कारण दिल्लीपासून काही अंतरावरती कार्यक्रम जो आहे तो होणार आहे। सर्वसाधारण 5 ते 7 हजार लोकसंख्या इथं येत असते। यातून महाराष्ट्रातूनही काही लोक येत असतात। काही लोक रोड मराठा जे आहेत पानिपतच्या आसपासची ती लोक येत असतात। तसेच दिल्लीतील UPSC ॲस्पिरंट असतील, वेगवेगळ्या व्यावसायिक लोक असतील आणि यावर्षी आमच्या कार्यक्रमाला ऑस्ट्रेलियातूनही काही लोक येणार आहेत। आम्हीही त्यांचा सन्मान करणार आहे आणि यावर्षी विदर्भाचे एक शिक्षण सम्राट आहेत त्यांचं नितीन दांडे यांचा विशेष आम्ही सत्कार करत असतो। दरवर्षीच आम्ही कोणाचा ना कोणाचा तरी पानिपतच्या ठिकाणी विशेष सन्मान करत असतो। जे लोक दिल्लीत येतात त्यांना दिल्लीतून पुढे दिल्लीत राहण्याचा आणि पुढून येण्या जाण्याचा बसचा किंवा गाडीचा आम्ही ट्रस्टमार्फत करत असतो। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।